राम राम मंडळी. दुर्गा सप्तशतीच्या 8व्या अध्यायामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्लोक 41 ते 52 अर्थासहित. रक्तबिंदुर्यदा भूमौ पतत्यस्य शरीरतः समुत्पतति मेदिन्यान् तत्प्रमाणस्तदासुरः युयुधे स गदापाणि रेन्द्रशक्त्या महासुरः ततश्चैन्द्री स्ववज्रेण रक्तबीजमताडयत् कुलिशेनाहतस्याशु बहुशुस्रावशोणितं समुत्तस्थुस्ततो योधास्तद्रूपास्तत्पराक्रमाः यावन्तः पतितास्तस्य शरीराद्रक्तबिन्दवः तावन्तः पुरुषा जातास्तद्वीर्यबलविक्रमाः ते चापि युयुधुस्तत्र पुरुषा रक्तसम्भवाः समं मातृभिरत्युग्र शस्त्रपातातिभीषणं पुनश्च वज्रपातेन क्षतमस्य शिरो यदा ववाह रक्तं पुरुषास्ततो जाताः सहस्रशः वैष्णवी समरे चैन्यं चक्रेणाभिजघानः गदया ताडयामास ऐन्द्रीतमसुरेश्वरं वैष्णवी चक्रभिन्नस्य रुधिरस्रावसम्भवैः सहस्रशो जगद्व्याप्तं तत्प्रमाणैर्महासुरैः शक्त्या जघानकौमारी वाराही च तथासिनां माहेश्वरी त्रिशूलेन रक्तबीजं महासुरं स चापि गदया दैत्यस् सर्वा एवाहनत्पृथक् मातृः कोपसमाविष्टो रक्तबीजो महासुरः तस्याहतस्य बहुधा शक्तिशूलादिभिर्भुवि पपातयो वै रक्तौघस्तेनासञ्छतशोऽसुराः तैश्चासुरासृक्सम्भूतैरसुरैः सकलैः जगत् व्याप्तमासीत् ततो देवा भयमा जग्मुरुत्तमम्. जेव्हा त्याच्या शरीरापासून रक्ताचा थेंब भूमीवर पडे तेव्हा त्याच्या थेंबापासून त्या राक्षसासारखाच महान राक्षस पृथ्वीवर उत्पन्न होत असे. हातात गदा असलेला तो महान रक्तबीज राक्षस इंद्रशक्तीबरोबर लढू लागला. तेव्हा ऐंद्री देवीने स्वतःच्या वज्राने रक्तबीजावर प्रहार केला. वज्राने घायाळ झालेल्या रक्तबीजाचं पुष्कळ रक्त वाहिलं. तेव्हा त्या रक्तातून त्याच्यासारखेच पराक्रमी योद्धे निर्माण झाले. रक्तापासून उत्पन्न झालेले ते दैत्यसुद्धा त्या मातृदेवतांशी अत्यंत उग्र असं शस्त्रप्रहार करत युद्ध करू लागले. पुन्हा ऐंद्री देवीच्या वज्रप्रहाराने त्या रक्तबीजाचं मस्तक छिन्न केलं. तेव्हा त्या मस्तकातून रक्त वाहिलं आणि त्यापासून हजारो राक्षस उत्पन्न झाले. त्या रणांगणात वैष्णवी देवीने रक्तबीजावर चक्राने प्रहार केला आणि ऐंद्री देवी त्या राक्षसाला गदेने मारू लागले. वैष्णवी देवीच्या चक्राने विदीर्ण झालेल्या रक्तबीजाच्या शरीरातून बाहेर पडलेल्या रक्तप्रवाहातून त्याच्यासारख्या हजारो महाराक्षसांनी सर्व जग व्यापून टाकलं. कौमारीने शक्ती, वाराहीने खड्ग आणि माहेश्वरी देवीने त्रिशूलाने रक्तबीज राक्षसाला घायाळ केलं. तो भयंकर रक्तबीज राक्षस देखील क्रोधयुक्त होऊन सर्व मातांवर गदेने प्रहार करू लागला. शक्ती आणि शूल इत्यादी शस्त्रांनी अनेक वेळा घायाळ झालेल्या रक्तबीजाच्या शरीरातून जो रक्ताचा प्रवाह जमिनीवर वाहू लागला त्यातून शेकडो राक्षस उत्पन्न झाले. रक्तबीज राक्षसाच्या रक्तापासून निर्माण झालेल्या दैत्याने सर्व विश्व व्यापलं. तेव्हा देव देखील भयभीत झाले. मंडळी, आपल्याला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राम राम.